मित्रहो, भारतीय जनता पक्षानं आधी महाविकास आघाडी खिळखिळी केली आणि त्यानंतर महायुती नव्या जोमानं उभी राहिली आणि आता मात्र या महायुतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे की काय, असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या उपस्थित झालेला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले बडे नेते असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तसं पाहिलं तर कायम भाजपाच्या बांधावर उभे आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपाच्या दावणीला नेण्याचा प्रयत्न त्यांनी कायमच केला आहे. तशा प्रकारचे आरोपही त्यांच्यावर होत असतात. आता तर सुनेत्रा पवार यांनी या नेत्यांना पक्षातून बेदखल केल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीमध्ये या दोघांची नावच नाहीत. त्यामुळं या दोन्ही नेत्यांना मोठा झटका बसलेला आहे, मोठा फटका बसलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी मात्र नंतर ही कारकुनी चूक वगैरे असल्याचं सांगून सारवासारव करण्याचा, पांघरून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली अंतर्गत खदखद काही लपून राहिलेली नाही. आणि त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भविष्यामध्ये भाजपामधूनच निवडणूक लढवतील असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे. काहीही झालं तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधूनच निवडणूक लढवणार आणि त्यांच्या सोबत 22 आमदारांचं ही ठरलेलं आहे. एवढा मोठा दावा रोहित पवार यांनी तर केलेलाच आहे. पण त्यांनी एकनाथ शिंदे गटाबाबत देखील असा दावा केलेला आहे. तटकरे पटेल यांच्याबाबतचा दावा काही आश्चर्यजनक नाही, म्हणजे त्यात काही फार विशेष वाटण्यासारखंही नाही. भारतीय जनता पक्षासोबत असलेली त्यांची जवळीक तशी जग जाहीर आहे आणि पाठीमागं ईडीचा ससेमेरा लागला होता तेव्हापासून प्रफुल्ल पटेल यांचं भाजपा प्रेम अधिक वाढलेलं आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या गटालाही भाजपाकडून सुरुंग लावला जाणार याचे स्पष्ट संकेत रोहित पवार यांनी दिलेले आहेत. शिंदे गटातील काही आमदारांचं भाजपात जाणं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळं आता मोघम बोलून चालणार नाही, असं सुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवार यांनी केलेला हा दावा राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी फेटाळला आणि ते स्वाभाविक आहे. काही घडत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे दावे हमखास फेटाळले जातात. पण नंतर जे घडतं ते अनेकदा वेगळं असतं. पण तरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये दिसणाऱ्या हालचालीत मात्र काही वेगळंच सांगून जाऊ लागले आहेत. पण मग एकनाथ शिंदे गटाचं काय? त्यांचे आमदार भाजपात विलीन होणार तर मग शिंदे गटाचं भवितव्य काय? भाजपा हा असा पक्ष आहे की तो आधी इतर पक्षाला जवळ घेतो आणि पुन्हा अलगद काटा काढून टाकतो, अशी चर्चा राजकारणात कायम असते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, आता शिंदे गटाची आणि राष्ट्रवादीची वेळ आलेली दिसते. पुढची विधानसभा निवडणूक भाजपाला स्वबळावर लढायची आहे. त्यामुळं येत्या काही काळामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांचं भवितव्य नक्की अडचणीत येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.